पटत आहे, अजिबात पटत नाही. किती आई बाबांच्या इच्छे खातर जरी बसायचं ठरवलं तरी पूजा वगैरे नाही पटत आहे यार. मुळात माझ्या माणसांपासून मला धोका कसा असू शकतो यार. आई माझ्यापासून काही लपवतीये का? पारुलाही 2 दिवस गावी जायला सांगितलंय. काय काय कारण असेल यार? पारू तू असायला हवी होतीस इथे. असं वाटतंय आत्ताच्या आत्ता जाऊन ते सगळं थांबवावं. आईचं मन मोडणं, अरे यार पारू तू तर गावी गेलीस तर 2 दिवस राहून ये. मला हे सगळं पटत नाहीये पण मी करेन मॅनेज. तू नको टेन्शन घेऊ. ए सावित्री चल, मला पटकन जेवायचं आता, मला खूप भूक. हे काय अजून जेवण तयार नाहीये का? का कुठे टाइमपास करत होतीस तू? तुला अक्कल नाहीये का ग तुला? बाहेर पूजा सुरू आहे, अजून प्रसाद रेडी नाही. नाही किमान आता हे जेवण तयार असतं तर नैवेद्य दाखवून मी सुद्धा जेवण घेतलं असतं. मला भूक लागली, बाहेरून आलीये मी, एवढं कळत नाही का ग बेसिक? कुठे काम चुकारपणा करत होतीस तू? थोडा प्रॉब्लेम झाला होता. काय? ते काय झालं, कुकरचा ब्लास्ट झाला होता ना, तर सगळा पसारा झाला आणि तो आवरण्यात वेळ गेला, त्यामुळे जेवणाला उशीर झाला. काय? कुकरचा ब्लास्ट? हो. या घरात ना कधी काय कसं घडतं ना मला काही कळत नाही. आणि एक मिनिट, तू ना पुढचं जास्त बोलूच नकोस. मला सांग, कुकरचा ब्लास्ट होईपर्यंत तू काय करत होतीस? मी सांगते तुला, अजिबात बोलायचं नाही. तू इथे कुकर लावलास आणि बाहेर काहीतरी टाइमपास करत बसली असणार. म्हणून झालंय सगळं तुझ्यामुळे. ठेवला वेळ घालवायचा आणि बाकीच्यांना जेवा. का अशी वागतेस ग? तुला कळत नाही लोक या घरात ना मालक कोण आहे, नोकर कोण आहे कळत नाही. आता स्वतःच्या हातांनी मी जेवण बनवायचं आणि मी खायचंय का? बोल आता काहीतरी. अगं बोल ना. दामिनी मॅडम, तुम्ही सांगितलं ना बोलायचं नाही म्हणून मी. बापरे सावित्री, आता एवढं ऐकणार का तू माझं? तुम्ही सांगा काय करू मी? तोंड बंद कर आणि पटकन स्वयंपाक कर. मला प्रचंड भूक लागली, माझी चिडचिड होती. बनव. एक रिक्वेस्ट करायची होती दामिनी. बोला. ते अहिल्या मॅडम बाहेर पूजा करतायत ना, त्यांचं जप चालू आहे, तर हळू बोला ना प्लीज. आणि तुम्हाला भूक लागली आहे ना, मी पटकन काहीतरी जेवायला बनवते. ऐक ना, माझ्या समोर शहाणपणा करायचं नाही. आणि या काय कसल्या पूजा आहेत? आणि घरातल्यांना बाहेर काढून मग पूजा करायच्या का? काय या पूजेचं सगळं? आणि तू यात सामील आहेस, तुला कळत नाही, स्वतःची बुद्धी नाहीये तुला? दामिनी मॅडम काय बोलताय? या घरात काय घडतंय, काय चाललंय, आणि या सगळ्यात मी काय निर्णय घेणार ना? मी तर नोकर माणूस आहे या घरात, मला कसं कळणार ना? एक मिनिट, तू स्वतःला कळू पण देऊ नको, कळलं ना? तुझी लायकी नाहीये ती. आता स्वतःच्या तोंडाने कबूल केलंस ना, तू या घरात नोकर आहेस. नोकराच्या अवकातीत राहायचं, जास्तीचा शहाणपणा करायचा नाही. मी जेवढं सांगते तेवढंच करायचं. स्वयंपाक बन. देवी, देवी अहिल्याची अस्वस्थता नाही बघवते मला. लवकरात लवकर आदित्यवरचं संकट दूर होऊ दे. आणि फक्त आदित्यवरच नाही, या घरावरचं संकट दूर होऊ दे. कृपा कर देवी, कृपा कर.
प्रसादाचं ताट न्यायला आले होते. मी आहे बाहेर. परमेश्वरा, आमच्या घराचा कुलदीपक कायम तेवत राहण्याची शक्ती दे. आदित्य बाबांवर आलेली सगळी संकट दूर होऊ दे. खूप कष्टानं उभं राहिले रे आमचं घर. तुला माहिती आहे ना, या घरातली सगळी माणसं चांगली आहेत. प्रेमाच्या नात्याने एकमेकांशी बांधलेली आहे. आयुष्य जर एका रेषेत चाललं ना तर त्याला रस राहणार नाही. म्हणून आनंद हवा, दुःख हवं, संकट पण हवीतच की. पण किती संकट देणार आहेत अजून? इतकी जर संकट एकत्र आली ना तर आमचं घर उद्ध्वस्त होऊन जाईल. थांबव नाही संकट. माझे आदित्य बाबा या घराचा कणा आहेत. त्यांना जिवंत ठेव, त्यांना सुखरूप ठेव. हो तर तू माझे प्राण घे ना परमेश्वर, पण माझ्या आदित्य बाबांना सुखरूप ठेव.